भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री रघुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी ओम कीर्तन महाराज की जय। नारायणं तद्भुवं वशिष्ठं श्रुतिस्वरूपप्रकाशं च व्यासं स्कन्दं महन्तं सोमदेवन्द्रमहर्षिः श्रीशङ्कराचार्यं तस्य रत्नपालुस्थावरं च सद्गुरुं सद्गुणात् श्रुति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवमादाय सुप्रभाषितो वन्दे नित्यं शुद्धं श्री सद्गुरु महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी ओम कीर्तन महाराज की जय। महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी ओम कीर्तन महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवानंद सद्गुरु महाराज यांची असीम कृपा आणि आशीर्वाद या कृपा आशीर्वादाने आपण आजचा हा सत्संग सुरू केलेला आहे। विशेष पात्रता आहे आपल्या परंपरेमध्ये हा जो सिद्धमान योग आहे। या योगाने आपल्यापर्यंत असं कळलं की अनेक प्रकारच्या क्रिया साधकाला अनुभवाला येतात आणि त्या क्रियांनी त्याला आनंद होतो। आता आपल्याला होणाऱ्या ह्या ज्या साधनेतल्या अनेक प्रकारच्या आनंददायक क्रिया आहेत त्यांचा अनुभव आम्ही साधनेत घेतोय। साधनेतून उठल्यानंतर त्या क्रिया निष्ठा आणि मग तो आनंद कोण आम्ही साधनेतून उठल्यानंतर जगात
आणि आपल्याला असं वाटत असतं की आनंदाची जी गोष्ट आहे ना ती इतरांना सांगा. आणि आपला देश आहे संसारामध्ये जी चांगली चांगली घटक असतात खातो सांगतो तेव्हा आपल्याला संसारातल्या ह्या आनंदाच्या सुखाच्या गोष्टी इतरांना सांगाव्याशा वाटतात. जशा त्या संसाराच्या गोष्टी आपल्याला इतरांना सांगाव्याशा वाटतात आणि त्या ऐकणाऱ्याला कौतुक वाटतं आपलं आणि सांगणाऱ्याला स्थिती वाटते आपली स्थिती. बाबांनो एक चूक मात्र करू नका. शास्त्र सांगते तुम्हाला साधने अनुभवाला आलेल्या आनंदाच्या क्रिया आणि तुम्हाला आलेले अनुभव अदीक्षित माणसांना किंवा कुणालाही अन्य दीक्षित असेल तर दीक्षित असेल इतरांना सांगायचे नाही. हा घडलं आणि याचे परिणाम मोठे भोगावे लागले. शास्त्र पाहण्यात नावाचं तंत्रशास्त्र तंत्रग्रंथ आहे. त्या रुद्रानंद तंत्रामध्ये श्लोक असायचा. प्रवृत्ती लक्षणाक्षान योगिनो विस्मय तथा प्रवृत्ती लक्षणाक्षा योगिनो योगिनो विस्मय विज्ञानं विलयं याति विज्ञानं विलयं याति तस्मात् वेत्या तस्मात् वेत्या शास्त्रात वचने शास्त्र असं सांगतं की ही जी आपली प्रवृत्ती म्हणजे प्रकर्षण वृत्ती आपल्या सगळ्यांची तशी वृत्ती आहे की आपल्या अंतःकरणामध्ये आनंद झाला की त्या आनंदाचं प्रदर्शन दुसऱ्यांकडे करायचं. अशा दुःखाचे करतो आपण ते नाही असं नाही. सुखदुःखांचं संसारातलं प्रदर्शन इतरांकडे केल्याने असं काही बिघडत नाही. परंतु साधनेमध्ये झालेला जो आनंद किंवा झालेले अनुभव आहे ते तर तुम्ही स्वतः निर्माण केलेले नाही. ते त्या भगवती शक्तीने निर्माण केलं. जसं आपल्या प्राणधारणेची जी शक्ती आहे तिने तुम्हाला ते आनंद दिलेले. आणि कशासाठी दिले ते लोकांना सांगायला. तुम्हाला दिलेले आनंद हे तुमच्या कल्याणासाठी आहे. आणि मग तुम्ही ते आनंद जर इतरांना सांगू शकला त्या आनंदाचे अनुभव इतरांना सांगू शकला. विज्ञानं विलयं याति असं म्हटले शास्त्रामध्ये. तुम्हाला जे विज्ञान म्हणजे जे साधनाचं ज्ञान प्राप्त झाले स्वरूपात हे विलयन या ठिकाणी नष्ट होऊन जाईल. म्हणजे आपल्याला जी शक्तिपात विद्या आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि तिचा जो थोडाफार आपल्याला अनुभव आलेला आहे ते विज्ञान आहे. विज्ञान म्हणजे अनुभव युक्त ज्ञान. म्हणून त्याला विज्ञान ते नुसतं पुस्तकात वाचून सांगितलं विज्ञानी. विज्ञानचा अर्थ विशेष ज्ञान अनुभवयुक्त ज्ञान त्याला विज्ञान. आणि हे अनुभवातून आपल्याला ती शक्तीने दिलेले आहे. असं जे अनुभवयुक्त जे ज्ञान जो आनंद
जी अनुभूती मला शक्तीमधली ती तुमच्या हितासाठी तुमच्या कल्याणासाठी दिलेली आहे की तुम्ही इतरांना संका मिळवणारा ज्याला तुम्ही सांगता आहात त्याला तो आनंद प्राप्त होईल जो तुम्हाला प्राप्त झालेला आहे तो आनंद आणि तो शक्तीने प्राप्त करून दिलेला आहे मग तो आनंद तुम्ही दुसऱ्यांना जेव्हा सांगता त्यावेळेला त्या ऐकणाऱ्याला असं वाटेल की हा काहीतरी स्थिती बदलू शकायची किंवा आपल्या साधनेबद्दल काहीतरी विशेष गोष्ट सांगता आणि म्हणून शक्तीच्या संबंधाने तो विषय असल्यामुळे शक्तीने तर तुम्हाला काही सांगितलेलं नाही की तुम्ही सांगत सुद्धा दिला तो तुमच्या कल्याणासाठी दिलेला आनंद आहे तो गोष्टी तुम्ही अनुभवला दुसऱ्यांना सांगण्याने त्या अनुभवाचं प्रगतीकरण करण्याने तुम्ही असंच लोकांना सांगता की हा आनंद मला आला तुला नाही तू कोण अरे तू तर त्या शक्तीच्या हातातलं मागलं असतं त्यावेळेला ती शक्ती नाचून तू तुला हलवते तो जे जी क्रिया करते ती करणारी शक्ती आहे तू कोण त्यावेळेला तेव्हा आपण त्यावेळेला कोणीही नसतो आपला भूमिकेला त्यावेळेला राहतच नाही राहतच नाही आपला दृष्टिकोनाचा भावलेला आहे ना मग दृष्टिकोनाने तू पाहत असताना त्या अनुभवाचा अनुभव घेत असताना अनुभवाचा आनंदाचा अनुभव का सांगता बघा या श्लोकामध्ये सद्गुरुकृपेने शक्ती जागृतीबद्दल अनेक क्रिया मिळून येणारे अनुभव आनंदजनक असतात असे आपण पाहिले आता स्वाभाविकच या आनंदाच्या घरात नाही सांगण्याची प्रवृत्ती होती पण आपल्याला सवय लागून गेलेली संसारातले व्यवहारातले जे आनंद आहे तशी ही काय व्यवहारातली आणि संसारातली बाब आहे का साधना ही व्यवहार आहे का तुला जरा परंतु समजा संसारातले तुम्हाला कर्ममधून आलेले सुखदुःखाचे अनुभव तुम्ही करायला सांगणं ठीक आहे त्याला त्याला सांगतात त्याला येतात पण आता तुम्हाला जो आनंद झालेला आहे ज्या विज्ञानाने आनंद झालेला आहे ते विज्ञान सांगणारे माणसाला आहे का म्हणजे आपण संसार आणि व्यवहार त्याच्यासाठी साधने समजतो म्हणजे साधनेचा आमचा जो स्तर आहे तो व्यवहाराच्या पातळीवर आणतो मग संसार आणि व्यवहार आणि आपली साधना सारखीच आहे का सारखी जर असेल तर मग साधना करण्याचा काय अर्थ आहे हिची किती मोठी आहे ती देवात्म शक्ती आहे ती आत्मशक्ती आहे तुमच्या दिली तिने दिलेला तुम्हाला तो अनुभव आहे गुरुपुढे मग इतका उच्च दर्जाचा हा जो अनुभव तुम्हाला झालेला आहे ते भक्तक्षणी तुम्ही अनुभवा हे सांगितलं साधकाला आलेले अनेक विस्मयतेने अनुभव तो इतरांना सांगून स्वतःची स्थिती बढाई श्रेष्ठत्व म्हणून पुढे सांगतो बरोबर आहे त्याला जो अनुभव आलेला आहे तो स्वतःची बढाई वाढण्यासाठी आपली स्थिती करण्यासाठी सांगत असतो मला असा अनुभव आला मला असं होत होत अरे तू कोण तू
इतर जे अनुभव आहेत त्या अनुभवामुळे त्या शक्तिपातात्मक साधनेचा हा लौकिक अनुभव नाही, हा पारमार्थिक शुद्ध पारमार्थिक आत्मविद्येचा अनुभव आहे. एवढा तो फरक लक्षात ठेवा. तेव्हा तो आपल्या स्वतःच महत्व दाखवतो. तुम्हाला असा अनुभव हे आश्चर्यकारक अनुभव इतरांकडे प्रगट करतो. काही वेळेला त्यानंतर अशी इच्छा होते की माझे हे अनुभव लोकांनी छापून प्रसिद्ध करा. करतात ना लोक. अहो तो अमुक पुस्तकाचा आंबेडकर सांगितला त्याला असे अनुभव आहे. काय झालं किंवा वर्तमानपत्र नाही किंवा लोकांकडे सगळे सांगणं किंवा हे म्हणतात बोलण्याचे सांगणं चुकीचं आहे. तेव्हा असे केल्याने त्याचे साधन बिघडून जाते. हा जो तो आपल्या साधनेतल्या क्रियांचा आनंदाचा अनुभव त्यांना सांगून झालेला आहे. जी क्रिया त्या परमात्म शक्तीने कुंडली जगतलेले प्राणशक्तीने केलेली आहे. तिने दिलेला तो आनंद तू स्वतः भोगला, परंतु आता तो आनंद तू स्वतः दुसऱ्यांना सांगताना तो मोठा आनंद आहे. तू असं म्हणशील का त्या साधकाला किंवा संचित करायला तुला किंवा मला त्या शक्तीने असा अनुभव दिला सांगितला, असं सांगेल मला असा अनुभवला, मला कसं अनुभव मला कळतो. हे जे मी मला मला आहे ते तू सांगतो. ते तुझं नाही, जे तुझं नाहीये तू मग त्याला माझं कसं सांगतो. जसे एखाद्या पाहुण्याला नवीन पाहुणे आलेले आणि त्याला घर दाखवायचं, मग त्याची घर दाखवशील का माझं पहिलं घर बरोबर असं म्हणशील का. लोकांची घर आपली घर पोहोचतं कसं झालं आहे. शक्तीच्या क्रिया आहे, शक्तीने दाखवलेला अनुभव आहे, शक्तीचा तो आनंद आहे दिलेला. तू स्वतःवर घेतो म्हणून हा अपराध आहे. ठीक आहे, गुन्हा आहे. एका दुसऱ्या शेतून माझ्या शेती बघा गुन्हा झाला की चांगले कृत्य नाहीये. म्हणून आपले जे अनुभव असतील ते अनुभव तुम्ही तुमच्याकडे ठेवा. हा तर तुम्ही त्याची नोंद करून ठेवणार एखाद्या डायरीमध्ये नोंद ठेवा. असे केल्याने साधन बिघडून जाते आणि तुमच्या मनाला वेगळंच वळण लागतं. मग ज्या मनाला शक्तीला आतापर्यंत दाबून ठेवलं होतं, शक्तीला आपल्या ताब्यात ठेवलं होतं, त्या मनाला साधनामध्ये बरोबर शक्ती त्याचं कार्य बंद ठेवलं होतं. कारण तो मुलगा राजा आहे ना, मग त्याला तिथे वाहू नका शक्तीने. तू जेव्हा माझं म्हणायला लागला तेव्हा तुझ्या बरोबर आला आणि मग तुझं मन बिघडून जातं तुला. कारण तुला मन बिघडलं की साधूला बिघडली. कशाला आनंदाच्या अनुभव सांगून आपली साधना बिघडून दिला. डोकं राहणार आपला एक फायदा असा आहे, एक तर आपलं नुकसान होतं
आणि दुसरं म्हणजे आपल्या मनावर संयम राहणं. कसं आहे की तुमच्या मनावर काबा राहायचं नाही, तर ते सगळ्या गोष्टी सांगत राहायला त्याला. म्हणजे अध्यात्मातले हे जे काही अतिशय तुमच्या कल्याणाचे गोप्य अनुभव आहे, गुप्त अनुभव आहे, हे दूर करायचे नसतात. उघड केल्याने, गुप्त अनुभव उघड केल्याने आपलंच नुकसान होतं. ऐकणाऱ्याचं काही लोक काय का समजेना, परंतु हा जो सांगणारा आहे त्याला त्याचा फटका बसतो. वास्तविक त्याला आलेले दिव्य अनुभव शक्तीने दिलेले असतात. त्यात त्याचा कोणताही पुरुषार्थ वा प्रयत्न नाही. आपला पुरुषार्थ करते अनुभव मग पढ़ाई का बर्बाद, मग आत्मस्तुती का बरं करतो. अशा तऱ्हेने तपस्वी होता. जे तप करणारे लोक असतात ते कधीही आपली तपश्चर्याची वाखाणणी करत नाही. जगात त्या देशामध्ये खूप तपस्वी गेलेले, पण त्यांनी आपण कशी तपश्चर्या केली हे कधीच कोणाला सांगितलं नाही. आणि तुला एवढा सांगण्यामध्ये चांगला अनुभव आला तरी सांगू शकलं. किंवा लक्षात घ्या बाबांनो, आता जे लोक हे ऐकत नाही त्यांना काय केलं, किती महत्वाचं आहे. शास्त्राचं कसं नाही, आपलं स्वतः काहीच नाही त्यामध्ये. तेव्हा आपली तपस्या, योग, साधनेचे अनुभव जिथे ठेवावे ते केवळ त्या साधकाच्या कल्याणासाठीच असतात. इतरांना सांगून काय उपयोग. तुझ्यामध्ये आणखी दोष देतात. या दोन श्लोकामध्ये आणखी शास्त्र आपल्याला असं सांगितलं, योग योगात भवेत् मोक्ष. योग योगात भवेत् मोक्ष. मोक्ष मंत्र सिद्धी अखंडता. मंत्र सिद्धी अखंडता. न प्रकाशम न प्रकाश्यम अतो योगम. न प्रकाशम अतो योगम. मुक्ति मुक्ति फलाय च. मुक्ति मुक्ति फलाय च. दूसरा श्लोक ऐसा है, योग योगात् भवेत् मोक्षः. योग योगात् भवेत् मोक्षः. प्रकाशात् प्रकाशात् विनश्यति. प्रकाशात् विनश्यति. अतो न दर्शयेत् योगम्. अतो न दर्शयेत् योगम् यदिच्छा आत्मना शुभम. यदिच्छा आत्मना शुभम. स्वतःच शुभ करून घ्यायचं असेल, आत्मना शुभ म्हणजे आपलं स्वतःच कल्याण करून घ्यायचं असेल तर दुसऱ्याला सांगू नको. हे स्पष्ट सांगितले. दोन श्लोकांचा अर्थ आपल्या योग साधनेने आपल्याला भक्ती आणि मुक्ती दोन्ही मिळतात. ही शक्ती तर इतकी महाबलवान आहे, सामर्थ्य संपन्न आहे. अरे बाबा, तुझे संसाराचे सगळे जेवढे काही घडतात संकट, त्रास, दुःख, दुःखटी काय जे असते ना ते सगळे सोडून टाकेल.
तुला काही कमी कमी देणार नव्हती, इतकी महाबलवान शक्ती होती, सगळ्या विश्वाची जननी होती. तुझा संसार काय मोठा तेव्हा तुझ्या जीवनाच्या सगळ्या दुःखांना दूर करून तुला सुखी बनवणारी ती शक्ती भक्ती देते. भक्ती आणि जशी भक्ती म्हणजे भोग देते तशीच ती मुक्ती देते. त्या संसारातून तुला मुक्ती करते ती. म्हणजे भक्ती आणि मुक्ती देण्याचं सामर्थ्य शक्तीमध्ये आहे. म्हणून योग फल गुप्त ठेवावे सगळं हे योग साधनेने आपल्याला मिळणार फळ आहे. भक्ती आणि मुक्ती, भोग आणि मुक्ती मोक्ष. कसं बघा, अपक्व अवस्थेत ते इतरांना प्रयोग केल्यास विनाश होतो. आपली अवस्था पक्की झाली का सिद्ध करून गेला का? अरे अजून ते तुला किती अनुभव घ्यायचे पुढे. अशा कच्च्या अवस्थेमध्ये तू जे काय थोडेसे अनुभव तुला मिळाले ते सांगू सुद्धा होता. म्हणून अपक्व अवस्थेमध्ये जर आपण आपल्या साधनेचे केले नक्की पक्की अवस्था कमी तुझी. तो संयम कधी तुझ्या जीवावर, तुझ्या मनावर, तुझ्या अंतःकरणावर, जो तुझ्या पोटात काहीच राहते असं झालं ना. जशा घरातल्या गुप्त गोष्टी आपण जगा सांगतो का? घरातल्या गुप्त गोष्टी जशा तुम्ही बाहेर सांगितली, मग या साधनेतल्या गुप्त गोष्टी कशा सांगता तुम्ही? म्हणून हे आपल्या सगळ्या साधकांना ऐकवलंच पाहिजे. महत्वाचं आहे हे शास्त्रच बनवलं ते काय आपलं स्वतःच बघा. जो साधक अशा आपल्या गुप्त गोष्टी, आनंदाच्या गोष्टी, साधनेच्या गुप्त गोष्टी इतरांना सांगतो तो आपलाच नाश करून देतो. योग साधनेने जी शक्ती विधी येते, ही साधना आपल्याला शक्तीची साधना असल्यामुळे ती शक्ती बल देते. विधी देते म्हणजे प्रकाश देते, प्रखरता देते, ज्ञान देते. त्याचा चमत्कार आपले श्रेष्ठ दाखवण्यासाठी मित्रांना सांगू नये. हा खरोखर चमत्कार आपल्या जीवनामध्ये आपल्याला आलेले हे जे विस्मयकारक अनुभव आहे, आश्चर्यकारक अनुभव आहे, हे इतरांना सांगण्याने, हे विस्मयकारक आनंद इतरांना सांगण्याने आपण त्या साधनेलाही खाली होतो आणि आपली अवनती करून देतो. त्या साधनेचं जे श्रेष्ठत्व आहे ते तर तुला अजून सगळं सगळं सुटलंय आणि तू ज्याला सांगतो त्याला काही साधन नाही. म्हणजे तुझ्या साधनेबद्दल काहीतरी विकृत कल्पना त्याच्या डोक्याबद्दल झाल्या तर तो पुन्हा कधी साधकच होणार नाही. काहीतरी चमत्कार सांगतो तेव्हा असल्या चमत्काराच्या गोष्टी सांगू. तेव्हा चमत्कार आपले श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी इतरांना सांगू. दिव्य आत्मज्ञानाची सिद्धी तर प्राप्त झालेली नाही. आणि आत्मज्ञान प्राप्त झाले का नाही, मग स्वतःची बढाई कशासाठी मागतो? लोकांना दाखवण्यासाठी, त्यांना आपले श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी का सद्गुरूंनी तुला दिशा देऊन ही शक्ती दिली. तुला हा जो शक्तिपात मार्ग मिळालेला आहे तो गुरुंनी तुला एवढ्यासाठी दिला आहे तू आपलं श्रेष्ठत्व लोकांना सांगत सुटावं
जसा आहे तसा आहे, मुलगा अभ्यास करतो, उल्हास करतो. एवढ्यासाठी तुला दीक्षा दिली गुरु, त्यांना आपले श्रेष्ठ दाखवण्यासाठी वा त्या सद्गुरूंनी दीक्षा देऊन तुला ही शक्ती दिली. अर्थात यामुळे सद्गुरूंनाही प्रसन्नता येईल. जर आपल्या गुरुंनी हे असं पुढे ऐकलं तर आम्ही ते पुरुष स्वतःची बढाई मानून जाणार, लोकांमध्ये स्वतःच कौतुक करून घेऊन जाणार, लोकांना छाप टाकून जाणार. डोळे भावले लोक असतात बिचारे, इतर लोकांना काय माहिती. त्याचे हे चमत्कारी कशा अनुभव तो जेव्हा लोकांना सांगतो तेव्हा लोक भावून जातात. हा सांगितलं खरं आणि तो गुरु होऊन बसतो. मग असे वात्रट गुरु फार झालेले, याला कोणी अर्धा केलेला आहे का गुरु बोलण्याचा. आणि मग हे लोकांकडून वाटेल ते बसून करतात. लोकांवर छाप बसून गेली. मग त्या माणसाला असं वाटतं की चमत्कार करतो. असा चमत्कार करणारा एखादा साधक गुरुंना सगळ्यात त्याच भाषण करतो. गुरुंना खाली येणारा दुसरा बसून करता शिष्यच असतो. खरं की नाही. गुरुंना अवमानित करणारा त्याचा शिष्यच असू शकतो. मित्रांना तुला माहिती गुरु काय तुला शिष्य झालेला आहे ना, त्यामुळे गुरुला सगळा अपमानाचा किंवा अवमानाचा किंवा वाईट गोष्टीचा गुन्हागार नाव येतो. गुरुंनी तर काही केलं नाही, गुरुंनी तर त्याच्या कल्याणासाठी जे चांगलं दिले त्याला. गुरुंना असे गुरु असे वाचक गुरु शिष्य असतील त्यांच्यापासून दूर राहा. आपण तसे होऊ नका. असं कोणी कोणाला सांगत असेल तर आपण आपलं ऐकत असेल तर त्यांना सांगा असं करू नकोस. तेव्हा सद्गुरूंना या गोष्टी आवडत नाही. आता आणखी एक महत्वाचा इशारा शास्त्र लक्षात ठेवा. फार महत्वाचा इशारा आहे बघा. श्लोक असा आहे, तुम्हाला मी शास्त्र सही सांगणार, मी काही माझं सगळं काही सोडत नाही. इशारा पाका आहे. तत्वाप्ती तत्वाप्ती वा गुरुराज्ञाम तत्वाप्ती वा गुरुराज्ञाम विना गुरुराज्ञाम विना गुरुकाम भजन गुरुकाम भजन गुरुकाम भजन शक्ति संपाद उद्योगसन शक्ति संपाद उद्योगसन क्रीडे विषधरी सह क्रीडे विषधरी सह क्रीडे विषधरी सह. हा सुंदर इशारा दिलेला आहे. आणि म्हणतं शास्त्रात जे साधक सद्गुरूंकडून दीक्षा घेतल्यानंतर अपूर्ण अवस्थेत पूर्णता विजेत्यांना प्राप्त झाली आत्मज्ञान झालीच नाही. अपूर्ण अवस्थेत सद्गुरूंची आज्ञा न घेता सद्गुरूंची आज्ञा न घेता दुसऱ्यांना शक्ती संचाराची शक्तिपाताची दीक्षा देऊन गुरु बनतात. असे बनलेले गडगडे मुंबईमध्ये खूप पुष्कळ सापडले.
मी मुंबईला असताना जवळ आम्ही मोजले होते ते 26 लोक अशी दीक्षा घेणार. आता ही जी दीक्षा आहे ही फार मोलाची दीक्षा आहे. गुरुनी तर त्याला अधिकार दिला नाही, गुरु बनण्याचा शक्तिपात करण्याचा अधिकार दिला नाही आणि तो पूर्ण झालेला नाही. अशा पूर्ण अवस्थेमध्ये गुरुचे ज्ञान घेताना जर एखादा शिष्य मित्रांना शक्तिपात दीक्षा देऊ लागला तर त्यामुळे काय होणार आहे ते त्याचा परिणाम सांगतात. शास्त्र म्हणतं बघा, तेव्हा दीक्षा देऊन गुरु म्हणतात त्यांना विषारी सर्पाशी खेळ खेळण्याचे, विषबाधा होण्याचे माल संकट होतं. जसं एखादा विषारी साप आपण खेळतात, विषारी साप येतो आणि त्याला आपण खेळवलं, तो खेळतो आणि एखाद्या वेळेला तो पेख मारून दिला, मराठीच पाणी नका. सगळं ही शक्ती देवता अशी काही भयानक आहे. अरे तुला तर अजून ज्ञान प्राप्त नाही, तूच आपण अवस्थेमध्ये आहे आणि तू गुरुची आज्ञा करून घेतली आणि तू लोकांना शक्तिपात विषय असे जे स्वार्थी काही काय नाव द्यायचं, असे जे मूर्ख गुरु असतील त्यांना विश्वनाथा झाल्याशिवाय राहणार. हे जे शक्तीचं स्वरूप आहे ती शक्ती कमी करेल तुझ्यासाठी आणि विनाशही करू शकते. विनाशकारी आहे, प्रलयकारी आहे, ती प्रलय घेऊन आणते. तेव्हा तुझा शाखा शेताच्या व्यक्तीला तुला नष्ट करायला काय वेळ लागतो. तेव्हा ही दैवी शक्ती गुरु परंपरेने प्राप्त झालेली, गुरुकडून आलेली, आणि गुरु सुद्धा आपले जे असतात ते परंपरेने आलेले असतात. त्यांच्या गुरुंनी त्यांना परवानगी दिलेली असते. गुरुच्या परवानगीशिवाय, अधिकाराशिवाय गुरु होता येत नाही. जरी आपण शक्तिपात दिशा घेऊन बरेच वर्ष जरी राहिलो तरी तुम्ही गुरु बनण्याची गेले. गुरु तर परंपरेने आलेले असतात आणि म्हणून परंपरेचे आपले जे गुरु असतात ते जेव्हा आपल्याला अधिकार होतात ते आता तुम्ही दिशा देत चला, त्यांचा तो संकल्प असतो. आणि म्हणून जेव्हा दिशा दिली जाते त्यावेळेला तो दिशा देणारा गुरु असतो तो म्हणतो मी दिशा देतो, हे त्यांच्याकडून आलेले हे मी ते तुम्हाला देतो. अशीच परंपरा आपल्या साधनेमध्ये येते, आपल्या सगळ्या परंपरेमध्ये. ते स्वतःकडे ते येत नाही कर्तृत्व. आणि हे जे अपूर्ण गुरु असतात त्यांना ही माहिती परंपरा लोक कसं असतात. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आमचे गुरुबंधू होते, गुरुकडून त्यांनी दिशा घेतलेली आणि दिशा घेतलेली. त्याला गरीब झालेली, तो चांगला साधक होता, कधी दिवस साधना करायचा, चांगला अनुभव यायचा. त्याला काय डोक्या शिल्लक नष्ट, त्याला असं वाटलं की आपणही जागा लोकांना दिशा द्यावी. सुरुवात करून टाकलं. गुरुमहाराजांचा फोटो ठेवायचा, आपल्या घरी बोलायचं, लोकांना सण म्हणायचं कसा महाराज मला दिशा देतात. आणि काही वेळेला त्या भावभक्तीला दिसणाऱ्या लोकांमध्ये काहीतरी होत असेल, त्यांना जाणवत असेल
आणि मग ते सगळे उठल्यानंतर याच्या काय पडायचं, हा अभ्यास होणार आहे ना तयार. अशा तऱ्हेने हा गुरु बनून गेला. खूप असतो फोटो दिशा द्यायला लागले तर मग तो फोटो आश्चर्य मिळेल. फोटो कधी दिशा देतो का? ठीक आहे, फोटोचा भाव आहे, परंतु फोटो म्हणून मंत्रिंग करे हे काय चालवले. मला आता पुष्कळ शिष्य झाले नाही. आमच्यापेक्षा त्याचे शिष्य जास्त. काय करायचं तुला काय सांग, त्याने चांगलं नाही. तुला गुरुंची परवानगी नाहीये, आज्ञा नाहीये, अधिकार दिला गेला नाही, आणि गुरु कसं बोलतोस. त्याला इतके रोग लागले की माणसाला आलाय ऐकून प्रश्न होतात. त्याने तो निष्ठ झाला, अंगात नाना प्रकारचे विकास निर्मिती हे त्याचं फळ आहे. मला कळलं की त्या माणसाला सूट आहे, त्याच्या पिढीचं फळकाला मिळालं. तात्पर्य हे आहे की अशा तऱ्हेने गुरुपद घेऊ नका, आपल्या साधनेचं गुरुपद घेऊ नका. जेव्हा अपात्र साधक दुष्ट बुद्धीने लोभ, धन, मान, कीर्ती प्राप्त करण्यासाठी जर स्वतः गुरु बनून दिशा देऊ लागला तर त्याचा विनाश नक्की होतो. शास्त्र सांगते आता तुझे दोष लोक उद्या सांग, अजून दोष लोक त्या दोष लोकांमध्ये वर्णन झाल्याचं काम होत. शास्त्र जेव्हा असं सांगतंय तेव्हा असे कोणी आपल्या अंबळीमध्ये तुम्हाला अजून पाहू किंवा सुसेवाची विषय हरिओम.